लवकरात लवकर पाठवायचे प्लीज. येस येत आहेत. चला दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आणि ऐकूया आपण यानंतरचा आवाज तो म्हणजे रुपेश पाटील सर यांचा. चेंडू मैदानामध्ये बॉल चॉईस फलंदाजांनी करायला हवे होते. थँक्यू. आजच्या दिवसामध्ये खूप सुमधुर आवाज ज्यांचा आपण ऐकत आहोत युवराज माई सर, सगळ्यांचं मनापासून आभार. एक धाव आरोग्यासाठी 40+ रोपटे लावणारे श्री अण्णा शेठ गावडे व 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात विश्वासाची व मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाली. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 उद्या अंतिम दिवस आहे. सुपर संडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय कलात्मता, काय मैदान, त्याचबरोबर अगदी हा VIP डायज अतिथी कक्ष मात्र गजबजलेला आपल्याला पाहायला मिळाला. गुणलेखकांचं हे उत्तम काम आपल्याला पाहायला मिळाले. रोहित गाताडे आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. 24 इव्हेंट्स लाईव्ह ची टीम कार्यदक्ष आणि मेहनती आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. त्यांचंही कार्य खूप छान राहिलं गेलेलं. आमचे अंपायर पॅनल पूर्णपणे मात्र या स्पर्धेला व्यवस्थितरित्या कार्यरत साकारत असताना मात्र पाहायला मिळाले. सगळ्यांचंच कौतुक करावं लागेल. आणि शेवटचा सामना आजच्या दिवसात लीग पद्धतीला आपल्याला मात्र संपन्न होताना मात्र पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर 7 दिवसामधील जे संघ प्रत्येक दिवशी जे मात्र इथून टॉप केलेले आहेत सुपर 7 टीम आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी सन सिटी ब्लास्टर उल्वे टीम इथे मात्र आपण पाहायला गेलं तर त्यांनी मात्र इथून विजय साकार केले. दुसऱ्या दिवसामध्ये RC बॉईज अलिबाग, तिसऱ्या दिवसामध्ये गौरी स्पोर्ट्स उल्वे, चौथ्या दिवसामध्ये रितू स्पोर्ट्स विंधणे, पाचव्या दिवसामध्ये मॉर्निंग सुपरस्टार कर्जत, सहाव्या दिवसामध्ये नंदीदेवी नांदगाव आणि सातव्या दिवशीमध्ये DG पोपेटा कळंबुई. आणि आजचा 8वा दिवस आणि या 8व्या दिवशीमधील कोणता संघ इथून मात्र पुढे जाणार आहे त्यासाठी मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हेरी फर्स्ट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. पॉइंटला कटवला मात्र पाहायला गेलं तर 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळत आहेत. बॉल अति वेगानं मैदानाच्या अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असतानाच अडवला गेलाय. चांगली रणनीती, चांगलं क्षेत्ररक्षण तिथेही मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट. वाव असा एक सूर ऐकायला मिळालं कारण 3 धावा साज बाज आणि ताज या 3 धावा इथे कंप्लीट करताना मात्र पाहायला मिळत आहेत. 40+ खेळाडू अरुण विशे 50+ असावे आणि त्यांच्या समवेत बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेश पाटील बेलवली गावाचे लेफ्ट हँड बॅट्समन. खूप छान खेळ त्यांच्याकडनं ही मात्र पाहायला मिळाले. आता त्यांच्याकडे स्ट्राईक असणार आहे. 3 धावा तर आल्या तिथे आपण पाहायला गेलं तर एक महत्वाची मॅच जे या लीग मधील दिशा ठरवणारी मॅच आहे आपण पाहायला गेलं तर. हो जोरदार अपील तिथे मात्र केला गेला. यस पंचांचा हात आकाशाकडे. पहिली विकेट येतोय जी काय होय आली आहे. फलंदाज बाद बिग विकेट. बॅक टू डिग आउट परतावा लागेल सुरेश पाटील या फलंदाजांना. पार रिप्ले ऍक्शन मध्ये ऍक्शन वेगळी आहे. LBW चं ऍक्शन अगदीच मिडल स्टंपला मात्र इथून आपण पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट झाला असता आणि योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळाला. अपील मध्ये फील होतं, फील ही जाणवलं पंचांना आणि त्याच्यानंतर मात्र निर्णय आलाय OUT आउट. बॅक टू डिग आउट परतावा लागेल ते सुरेश पाटील या फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात इथे.
शरदजी मात्रे आमचे इथून रजा घेताना पाहायला मिळत आहे, त्यांचं इसरचं स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येता जाताना पाहायला मिळत आहेत तानाजी कंडागळे. आणखी एक दर्जेदार फलंदाज जरूर आहेत, परंतु इथून जादुई गोलंदाजी नामदेव सकपाळ हे करताना मात्र पाहायला मिळत आहेत. लोअरफुल टॉस बॉल डायरेक्ट हिट. हो हो हो, दांडी झाली. गुल 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 गुल. फलंदाज बाद. तानाजी कंडागले बॅक टू द गट. या माऊली कुठे आहेत आपण? सगळेजण मिस करतात. शेवटचा सामना आहे. हरिभक्त पारायण सांप्रदायिक वारकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या संप्रदायातील व्यक्तिमत्व डीजे ऑपरेटिंग हा सुंदर इत्या मात्र त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. काय बॉलिंग करताना मात्र पाहायला मिळतात इथे. नामदेव सकपाळ ऑन फायर. जिथून पाहायला गेलं तर आतापर्यंत आपण त्यांना दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहत होतो, परंतु आता या फ्रंटलाईन गोलंदाजी मपी असावी. आणि फ्रंटलाईन गोलंदाजी करताना का मला आणलं जातो त्याचं उत्तम उदाहरण. नामदेव सकपाळ पेन तालुक्यातील दुर्शेत गावातून बिलॉंग करतात. आणि दुर्शेत म्हटल्यानंतर खरोशी हा एक गाव तिथे जवळ आणि केळंबा माताचा आशीर. चला आपण फास्ट करायचं आहे, वेळ कमी आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 विकेट ही इथे मात्र दिल्यात आपल्या संघासाठी. आपण पाहायला गेलं तर मिडामध्ये खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, पेकी करतील. 1 धावला प्राधान्य दिलं गेले. 1 धावेने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 4 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाताना पाहायला मिळतो इथे. 6 षटकांचा खेळ असणार आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळालं. 4 धावांवरती 2 विकेट प्राप्त करून देणारे नामदेव सकपाळ गोलंदाजी मार्कवरती मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात इथे. अरुण विषय स्ट्राईकला पाहायला मिळतात. कट केला, फक्त दिशा हिरली. ऑन साईडला आपण पाहायला गेलं तर तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचतायत, उचलतील, फेकी करतील. परत एकदा 1 धाव येताना पाहायला मिळेल. शांत क्रिकेट, ही मोठी मॅच आहे. इथून ही दिशा ठरणार आहे. दीपकजी राणे यांचं इथे शुभागमन झालंय. कमिटी मेंबर आमचे आहेत, त्यांनाही आम्ही आदरपूर्वक विनंती करू की या, तुम्हालाही इथे मात्र निमंत्रित करण्यात येत आहे. बॅटच्या मधोमध आला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. आणखी एक विकेट. ऑन फायर. बोलबाला बोलबाला बोलबाला. नामदेव सकपाळ या गोलंदाजांचा मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. बॅक टू द गट परतावं लागेल इथे माघारी. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 3 विकेट आणि 5 धावा खर्च केल्यात. एक गोलंदाजी केली आहे मंत्रमुग्ध करणारी. जशी मात्र संघाला, कॅप्टनना, संघ मालकांना जसं मात्र हा क्रिकेट हवा होता ना, तसं मात्र या क्रिकेटला पहिल्या षटकामध्ये सजवलंय. थोडं फास्ट करायचं झालं, फलंदाज लवकर जायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्याने बघा हा लक्षात घ्या की त्यांनी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की या मैदानामध्ये लवकर अंधार पडतोय. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने अगदी फास्ट केलं पाहिजे की तुम्हाला नंतर बॅटिंग करताना अडचण निर्माण होणार नाही. काही रणनीती असतात त्या तुम्ही ओळखल्या पाहिजे मैदानामध्ये, आणि तुम्ही जेवढा वेळ खर्च कराल तेवढा बॅटिंग करण्यामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होतील. त्यासाठी तुम्हाला क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला आता इथून वेळ वाचवावा लागेल. 5 धावा, 3 विकेट माघारी. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. जरूर अपील हलकीशी केली होती तिथे गोलंदाजी मार्कवरती संदीप सिनारे. हे तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट इनिंग चालू आहे. आपण पाहताय संदीप सिनारे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 इथून घेऊन येताना मात्र पाहायला मिळत आहेत.
थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव तुम्हाला वारंवार करावा लागतं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळी असतं त्यावेळी बराचसा कस इथे ॲज अ कॅप्टन म्हणून लागला जातो आणि कॅप्टनला मात्र त्या रणनीतीनुसार तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागतो आणि ते बदलाव करत असताना बऱ्याचशा गोष्टी नेहमीच या डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांमार्फत तुम्हाला लक्ष देऊन कराव्या लागतात. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. आणखी एक दर्जेदार बॉल रिप्ले ॲक्शनमध्ये बोध विकेट पडल्यानंतर हलकासा स्विंग झाला. स्लाइडली आउटसाइड मात्र ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट टिचून मारा म्हणतात ना, टिचून तसा मारा मात्र केला जातोय प्रत्येक गोलंदाजांकडनं. काय गोलंदाजी करतायत, अनुभव आहे, अनुभवाचा परिपूर्ण वापर करताना मात्र पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट हे मात्र अगदी दर्जेदार आजच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळाला. कुठे असं वाटलं नाहीये कशाची कमी आहे म्हणून. संधी आहे तिथे परंतु फ्लाय होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडंसं इथे जज केलं गेलंय. क्षेत्ररक्षण करण्याची रनआउटची संधी आहे. बॉल लावला जाईल का? यस. जरी झेल पकडला नसला तरी सुद्धा माझी क्षमता आहे क्षेत्ररक्षण करण्याची आणि तो बॉल पोचवण्याची. ती कलात्मता मात्र दाखवली संदीप सिनारे यांनी. बॉल चांगल्या पद्धतीने कव्हर केला आणि इथून रनआउट. फलंदाज बाद विषय बॅक टू डगआउट. सात दिवस आणि आजचा 8व्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि 8वा दिवस अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. त्यांना मात्र पाहायला मिळतोय 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025. 22 तारखेला मुहूर्त ठरला आणि त्या मुहूर्तावरती मात्र इथून भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बघता बघता 23, 24, 25, 26, 27, 28, 29 तारखेपर्यंत पोहोचलो आणि आता उद्या 30 तारीख म्हणजे फायनल डे. उद्या सांगता समारोप इथे होताना पाहायला मिळेल. गजबजलेला व्यासपीठ, कोण होणार चॅम्पियन, सेलिब्रेशन, ढोल ताशे फटाके सगळ्यांचा मिश्रण पाहायला मिळणार आहे उद्या तुम्हाला. उद्या जो इथे येणार आहे तो ट्रॉफी घेऊन जाणार आहे म्हणजे बक्षीस पात्र. परत नंबर कोणता येणार ते शिवराजमाई आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. बाईक कोण मिळवणार, परत इथून ओनर कोणता असेल बाईक घेऊन जाणारा. त्याच्यानंतर इथे पाहायला गेलं तर त्यासाठी इथे प्रयत्न जरूर केले जात आहेत. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 चौकार. काय क्लास पाहायला मिळाला. शफल झाले, बॉडीला स्ट्रेच केलं, त्याच्यानंतर परफेक्ट शॉट सिलेक्शन, गॅप शोधून काढली आणि या बॉलला मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलं गेलं. संदीप सिनारे यांच्या विरोधामध्ये हल्ला चढवण्याचा प्रयत्न मागच्या बॉलवरती केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून येते संदीप शिनारे आपल्या पहा इथे रिप्लेमध्ये काय बॉल टाकला. फलंदाज जागेवरती उभे राहिले, प्रयत्न जरूर केला होता तिथे परंतु अशा पद्धतीचे बॉल खेळणं बऱ्याच वेळा चांगल्या चांगल्या फलंदाजांना कठीण बनतोय आणि तेच कठीण काम करायला लावलं तिथे संदीप शिनारे या गोलंदाजांनी फलंदाजांसाठी. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 11 धावा, दुसरा समाप्त झाला 11 धावा. धावफलकावरती 4 विकेट माघारी आणि इथून उर्वरित अजूनपर्यंत 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तुम्हाला त्याच्यानंतर ड्रिंक ब्रेक मिळेल जर आवश्यकता असेल तर, नाहीतर इथे दिला जाणार नाही याची कृपया दक्षता घ्या. पाण्याची आवश्यकता असली तरच पाणी घेऊन जाईल. ड्रिंक ब्रेक म्हणून असं इथून आता नसणार आहे आणि तेही अगदी अंपायर आमचे असतील ऑफिशियल, त्यांचं परमिशन घेऊन पाणी इथून तुमच्या मैदानामध्ये पोहोचवलं जाईल. मी अगोदरच उल्लेख केलाय की वेळ वाचवायचं कोणाला आहे तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला वेळ वाचवायचा आहे, कारण त्याच्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि अशा बऱ्याच संध्याकाळचे सामने ज्या ज्या वेळेस टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी घेतली जाते ती रणनीती असते. ओहो गिरकी घेतली, फिरकी ही घेतली, बॉल चाललाय गिरगिर 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 सीमा रेषा पार. आल्या धावा 4 चौकार. हे नजर हवे आहे, नजरेचा खेळ आहे क्रिकेट. परफेक्ट बॉल हेरलं कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी होणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र इथून अगोदरच तयार होते त्या पद्धतीनं त्या फटक्याला सजवलंय. फाईन लीगमध्ये इथे मात्र परफेक्शन, परफेक्ट शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं तिथे. या 4 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात 15. कमीत कमी तुम्हाला 70-75 धावा इथे बनवाव्या लागतील. हवेचा दाब इथे मात्र कमी झालाय त्यामुळे मोठे फटके खेळताना बऱ्याचशा अडचणी निर्माण जरूर होतात. त्याची चर्चा आपण करत होतो. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न जरूर केले जातात परंतु तिथे ट्रॅव्हल होत नाहीये. रनआउटची संधी, जोरदार अपील परंतु बॉल लागला नाही की काय घडलंय बरंचसं मैदानामध्ये काहीतरी. आणि तोपर्यंत बघता बघता इथे 3 धावा परत एकदा कंप्लीट मात्र होताना पाहायला मिळत आहेत. साज बाज ताज
यांचा सरतेज करताना मात्र पाहायला मिळत आहेत, कारण या इनिंगमध्ये 3 वेळा 3 धावा 40+ खेळाडू घेताना मात्र पाहायला मिळतात. हा क्रिकेट आहे 40+चा बदलता क्रिकेट का भरपूर साऱ्या क्रिकेट तुम्हाला मॅचेस स्पर्धा मात्र 40+च्या येताना पाहायला मिळतात. आता ठाणे रायगड प्रीमियर लीग हिमांशू एंटरप्राइजेस आयोजित रविदादा भोईर आणि त्यांच्या सोबत बॉस संजय पाटील बॉस छाया रिसॉर्टचे मालक यांच्या वतीनं मात्र टेंभुर्डे येथे ही भव्य दिव्य स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळेल. संध्या ऑनसाईडला खिचून काढलाय ते पहा, 2 क्षेत्ररक्षकांचे गॅप तर शोधून काढले. इथे मात्र अडवला जाईल का? होय, डेफिनेटली एफर्ट्स तिथे मात्र चांगले पाहायला मिळाले ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून तिथे. आणि बघता बघता 2 धावा परत एकदा पूर्ण मात्र केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. 20 आणि स्कोर बोर्ड षटक क्रमांक इथे मार्गस्थ आहे 3रं. हव्या तशा धावा आलेल्या नाही आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये असंच होतं. बराच वेळा आपण पाहायला गेलं तर मैदान मोठं आहे, बाउंड्री लाईन थोडीशी दूर आहे आणि आउटफील्ड स्लो आहे, त्याच्यामुळे धावा आज आपण पाहायला गेलं तर थोड्याशा मात्र इथून तुम्हाला चांगल्या क्रिकेट फटके खेळला तर येताना पाहायला मिळाले. आणि इथून एक सिंगल घेताना मात्र पाहायला मिळतात. संयमाचं क्रिकेट दोन्ही फलंदाज करतात, कारण 4 विकेट गेलेत. आता मात्र इथून धना जिजळे आणि निशिकांत म्हात्रे या 2 फलंदाजांना इथून या खेळाला पुढे न्यायचं आहे हे पूर्णपणे जाण त्यांना मात्र इथे आहे आणि त्याच जाणीवीतून ह्या मात्र क्रिकेट दोन्ही फलंदाज खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये 7 धावांवरती धनाजी जय खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 बॉलमध्ये 7 धावांवरती निशिकांत खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता इथून ॲक्शन गोलंदाज येताना मात्र तयार असतील. साजिद शेख एक मोठं नाव आहे. जोरदार अपील इथे मात्र केला जातोय. होय, आणि पंच कळवतात येस फलंदाज बाद आहेत आणि दोन्ही बाजूने आउट होतात की काय. यस, आणि फलंदाज LBW च्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद दिले गेलेत. 21व्या धावसंख्येवरती 5वा धक्का बसताना पाहायला मिळतोय. इथे टीम बॅटिंग करत असताना सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी या टीमला नेरल टायगर टीम अगदी वाघासारखी खेळी करताना पाहायला मिळतात. आपण पाहायला गेलं तर सोनाई प्रतिष्ठान तळेगाव रसायने टीमसाठी मात्र खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. जर का हा सामना सोनाई प्रतिष्ठान तळेगाव रसायने टीमने जिंकला तर मात्र दोन्ही टीमचे पॉइंट कदाचित बरोबर होतील, परंतु पॉइंट टेबल आणि रिक्वायर्ड रन रेटच्या दृष्टिकोनातून इथे मात्र काढलं जाईल आणि मग आजच्या दिवसातील टॉपर टीम कोणती आहे हे महत्त्वाचं पाहणं गरजेचं असेल. या मॅचवरती परिपूर्ण आहे, कारण एका बाजूला पाहायला गेलं तर नेरल टायगर हे दोन्ही सामने अगोदरचे जिंकलेले आहेत आणि चालू सामना जर का जिंकला तर मग आयोजकांना नो टेन्शन असणार आहे. काही मात्र कॅल्क्युलेट करायची कम्प्युटर आणायची गरज नाही आहे, पेनाची गरज नाही आहे, पेजची गरज नाही आहे, परंतु ते करावं लागेल. इथे षटक क्रमांक इथे मात्र समाप्त झालाय 3रं. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21. आता अजूनपर्यंत 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचा, वेळ घालू नका विनंती करेन. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नेरल टायगर, या दोघांमधील हा सामना मात्र अंताना पाहायला मिळतोय. नेरल टीम चा जर आपण विचार केला तर संघमालक आहेत आदरणीय अमरजीत सिंग, भरत पेरणे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेला तर सोनाई एंटरप्राइजेस तळेगाव रसायनी टीमचे संघमालक आहे सचिनजी तांडे, ज्यांच्याकडनं आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने बाईक स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. त्यांचंही मनापासून आभार. दशरथ मते, दुसऱ्या बाजूला नागेश पवार. स्पीडअप करायचं आहे प्लीज. 5:28 झालेले आहेत. जवळपास हा सामना 6:20 पर्यंत जाईल अशी शंका वाटतोय.
9 ओव्हर अजून इथून बाकी आहेत. पायलमध्ये खेळून काढलाय, गॅप तर शोधून काढली आहे. संधी आहे का तिथे क्षेत्ररक्षकांना? हो हो हो, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु पंच कळतील आम्हाला, निर्णय येईल तोपर्यंत थोडीशी शंका इथे मात्र पाहायला मिळाली जरूर तिथे. आणि यस, इथे मात्र चेक केलं जाईल. पंच कळवत आहेत यस, थोडीशी शंका आहे, ती शंका दूर करूया आपण. कोणावरती आहे? बाउंड्री आहे. यस, पाय लागलं आणि बऱ्याचशा सगळ्यांनीच पाहिलं होतं, परंतु कोणावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी परिपूर्ण 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग मध्ये घेतली गेली. त्याच्यामुळे ज्या सुविधा, ज्या टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा परिपूर्ण वापर इथे मात्र केला जातोय. आणि मग 24 इव्हेंट्स लाईव्ह जर असलं तर तुम्हाला ह्या सगळ्या क्लिअरिटी अगदी क्लिअर होऊन जातात, हे आपण पाहायला गेले. फुल HD कॅमेरा आणि त्याचबरोबर आमचे कॅमेरामन जे आहेत ते अगदीच दक्ष असतात नेहमीच. आणि त्याचमुळे असे निर्णय तुम्हाला लगेचच ते रिझल्टमध्ये रूपांतरित होत असतात. हे किमया 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्यामध्ये आहे. म्हणून सर्वाधिक मागणी टेनिस क्रिकेटमध्ये जर कोणत्या चॅनलला असेल तर ती 24 इव्हेंट्स लाईव्हला आहे. गिरकी घेतली, फिरकी घेतली, परंतु गोलंदाज गिरकी घेत गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. परंतु वाईड बॉलचा निर्णय आलाय. एक अतिरिक्त धाव मात्र इथून मिळणार आहे आणि 26वा धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, फाईन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल पोचेल की इथे फलंदाज पोचतील आणि बघता बघता फलंदाज मात्र पोचताना पाहायला मिळाले. 2 धावा आल्यात. 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28-28. हर्ष पाटील स्कोरर कसा असावा आमचा डिजिटल स्कोरर, इंस्टाचा जमाना आहे. उत्तम स्कोरिंग हर्ष पाटील यांच्याकडनं पाहायला मिळाली. त्याच्यानंतर रोहित गाताडे असतील, यांचीही स्कोरिंग आपल्याला छान पद्धतीने पाहायला मिळाली. तर कॅमेरामन असेल या स्पर्धेमध्ये परिपूर्ण चांगली मेहनत त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. जे काम आपलं आहे ना ते आपलं आहे आणि त्याचा प्रत्येकाच्या कामावरती प्रामाणिकपणा त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 विकेट माघारे गेलेत आणि मारुती माळी आज दिवसभरामध्ये खूप छान खेळ मारुती माळी यांचा मात्र पाहायला मिळाला. फाईन मध्ये खेळून काढला, लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल होईल स्टॉप. 4 धावांसाठी आलाय फटका. छान 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 गोड. ऍक्शन रिप्ले मध्ये वेगळ्या शैलीची गोलंदाजी. त्याच्यानंतर मात्र गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉलला मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये अगदी यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून खेळून काढलंय. प्रचंड वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडेही निघून गेला आणि 4 धावा तिथे मात्र मिळालेल्या आहेत. या 4 धावेने धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 34 धावा. पाणी प्लीज 12वा खेळाडू आपण लगेच धावत जायचं प्लीज. सर पाणी पाठवायचं आहे का? ओके चला. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा. इथे आपण सांगितलेलं आहे जेवढा वेळ क्षेत्ररक्षण करणारी टीम करेल त्या अडचणी तुम्हाला होणार आहेत.
हो ब्लॉकचा बॉल पहा तिथे फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट सिलेक्शन चांगला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॉल येईपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केले जातात. 2 धावा इथे मात्र धावपलकावरती लागतात. 36वा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. चला एकत्र येऊ नका आपली जागा सोडू नका खेळ जरा फास्ट करा. सगळ्यांना जिथून आपण पाहायला गेलं तर संध्याकाळचे आपापली कामं असतात तिकडे जायचे असतो. त्याहीपेक्षा महत्वाचं बॅटिंग तुम्हाला करायचं आहे तुम्हालाच अडचणी निर्माण होणार आहेत. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीने हाताळलंय. डॉट बॉल येताना मात्र पाहायला मिळते. मारुती माई यांच्या स्वरूपामध्ये मात्र षटक क्रमांक समाप्त झालाय. चौथा आणि 4 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. 5 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी नेरळ टायगर नेरळ यांच्या विरोधामध्ये खेळत असताना समांतर बॅलेन्सिंग क्रिकेट मात्र पाहायला मिळते. चला इथे पहा प्रत्येक ओव्हर मागे तुम्ही एकत्र येऊ नका. आम्ही वारंवार सांगत असतो थोडंसं फास्ट करा. आपण अनेक लीग पाहत असतो इंटरनॅशनल क्रिकेट पाहत असतो मग तुम्ही IPL ही पाहता आणि तिथे का वेळेला महत्त्व दिलं जातो. प्रत्येक गोष्टीचा महत्त्व आहे का. येथील बरेचसे खेळाडू पाहायला गेले तर बरेचसे समर्थक असतील कोणाला कुठे जायचं असतो त्या वेळेचा वेळ त्या वेळेमध्ये ती मॅच होणं खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला दिलेला वेळ चला फास्ट करा प्लीज. धावपलकावरती 36 धावा 4 षटकं समाप्त झालीत. 12 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. इथून मारुती माली यांच्या स्वरूपामध्ये हा चौथा षटक समाप्त झाला. या षटकामध्ये एकूण आल्या धावा 15 आणि एकूण धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. 5 विकेट माघारी. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 धमाका इथे मात्र पाहायला मिळालं. श्री अण्णा शेठ गावडे 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर सगळ्यांचे अथक परिश्रम ही मात्र होताना पाहायला मिळाले. गिरकी तिथेही परत घेतली. थर्ड मॅन मध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. बॉलला उचलतील फेकी करतील. एक धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे. 37 धावा धावपलकावरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. पाचवा षटक चालू आहे. अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये थोडासा वेळेचा अपव्यय जरूर झाला कारण खेळ आपण पाहायला गेलं लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे तेही महत्वाचं आहे. ते कॅप्टनला ते क्षेत्ररक्षण बदलाव इथे मात्र करावा लागतोय वारंवार आणि तेही आपण समजून घेतलं पाहिजे. लोअर फुल टॉस बॉल नो बॉलचा इशारा जरूर तिथे आला म्हणजे तोफा तर आहे येणाऱ्या पुढील बॉलवरती परंतु तोफा इथे मिळाला 1 धावांवरती. येणारा फ्री हिटचा बॉल जरूर इथे मात्र असणार आहे. अतिरिक्त हाईट विमर इथे मात्र पाहायला मिळालं आणि या 2 धावा बघता बघता मात्र ऍडही केल्या जातील धावपलकावरती. 39 धावा 39 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. सुसज्ज असं मैदान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे अगदी लगत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. NSI कॉलेजचा हा मैदान आहे. ऍक्च्युली इथे लेदर क्रिकेट भरपूर सारं खेळलं जातं परंतु 40+ ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. खूप जणांचं स्वप्न या मैदानामध्ये खेळण्याचे मात्र साकार होताना पाहायला मिळाले. का असे जर पाहायला गेलं तर रोहित सर खूप कमी प्रमाणात मैदानं आहेत पनवेल तालुक्यामध्ये किंवा आपल्या स्पेशली पनवेल तालुक्यामध्ये. ऑन साईडला खेचून काढलाय इथे पहा. ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये बॉलपर्यंत पोहोचतात. बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट केली जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झाले सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात परंतु इथून जर पाहायला गेलं तर ज्या धावा 2 षटकांमध्ये खर्च होत नव्हत्या त्या तिसऱ्या चौथ्यामध्ये मात्र येताना पाहायला मिळाल्या. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 5 दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6 तिसऱ्या षटकामध्ये 10 आणि चौथ्या षटकामध्ये 15. आता इथून 5व्या षटकामध्ये किती धावा येत आहेत आणि अंतिम 6व्या षटकामध्ये किती धावा येत आहेत आणि टार्गेट कितीचा सेट केला जाईल हे सगळ्या गोष्टींची गणित मांडली जातील. लॉकुलचा बॉल खोदून काढलाय चांगल्या पद्धतीने कलात्मक पद्धतीने पाहायला मिळालं. चान्स हो मारुती माई तिथे स्किड झालेत. गमतीदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. हे समर्पित क्रिकेटला खेळाडू करत असतात आणि या मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर चांगलं मैदान आहे. तुम्ही पडलात तरी तुम्हाला दुखापत सहजासहजी होणार नाहीये. पण आता जर पाहिलं तर इथून समोरच्या दिशेनं मागच्या दिशेनं फाईन लेग तुम्हाला चांगला आहे. तिकडे थोडीशी उतरण आहे. आउटफील्ड तिकडची थोडीशी आपण पाहायला गेलं तर फास्ट आहे. समोरच्या दिशेनं तुम्ही खेळताय अगदी ऑन द कार्पेट तिकडे थोडासा
स्लो पाहायला मिळतोय. फाईन मध्ये खेळलंय, कदाचित त्यांच्यापर्यंत आवाज आपला पोहोचलेला आहे आणि परंतु क्षेत्ररक्षणही तेवढा ताकदीचं पाहायला मिळालं तिथे. आणि तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 44 धावा 44 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. भरत भरत पेरणे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. धनाजी जय ऑस्ट्रेलियनला आता आहेत. आपण पाहतोय दशरथ मते स्वतः कॅप्टन आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती काय नाव आहे बॉलरचा? भरत पेरणे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेहेचाळीस धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. आतापर्यंत छान दिवस असा मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक इथून मात्र समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि बॅटिंग ऑर्डर विचार केला तर 4 बॉलमध्ये 3 धावांवरती मात्र खेळताना पाहायला मिळतात ते दशरथ मते. तर इथून पाहायला गेलं तर 17 बॉलमध्ये 28 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात ते धनाजी जय. दोन्ही फलंदाज जय यांनी चांगली कामगिरी केली. इथून उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये आता मात्र इथून तुम्हाला गोलंदाजांना टार्गेट करावं लागेल का आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. आणि अंतिम षटकासाठी कोणत्या गोलंदाजांचा वापर केला जाईल तो गोलंदाज मात्र इथून आगीची निखारे मात्र फेकेल आणि मात्र या धावा थांबवेल आणि कमीत कमी धावा खर्च करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जाईल. असं काही क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत का तेही पाहणं गरजेचं. अंतिम 6 बॉल आणि या 6 बॉलवरती धावा बनवल्या जातील किती त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. फायनली एकीमध्ये खेळून काढला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. बॉल निघून चाललाय भन्नाट वेगानं. बाउंड्री लाईनला आड पार चीड फाड कर सीमा रेषा पार 4 चौकार. या 4 धावा महत्वपूर्ण आहेत. अंतिम षटकातील पहिल्या बॉलवरती अटॅक्टिव्ह फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय. काय फलंदाजी करतायत आणि हेच तर करायचं आहे. फलंदाज ऑन फायर. दशरथ मते स्वतः कॅप्टन आहे. त्यांना माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे सुनाई प्रतिष्ठानला. पॉइंटला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक काय तिथे बॉल हो तिथे निसटला हातामधून. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. आज दिवसभरामध्ये तेच चित्र पाहायला मिळालं. कारण ग्रासची हाईट आहे ना ती थोडीशी मला वाटतं जास्त आहे आणि त्याच्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. लो होतोय. आउटफील्ड स्लो आहे. ह्या गोष्टीचा अभ्यास ज्या फलंदाजाने केलाय ना त्यांनी ताकद थोडीशी अतिरिक्त वापर केला. मनगटी फटका मारला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेला आहे. नाहीतर बॉल क्षेत्ररक्षक पोचायच्या अगोदरच तिकडे थांबला जातोय. हे आपण दिवसभरामध्ये पाहिलंय. हा परफेक्ट होता. बॉल आपण पाहायला गेला तर तरीही तिथे स्लो झाला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत. उचलतील फेकी करतील. 2 धावांची संधी तिथे नामी निर्माण झाली होती आणि ती पूर्णही केली गेली. म्हणजे 40+ खेळाडूंसाठी हा मैदान अगदी नंदनवन आहे म्हटलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना हे अडचण नाही. पडलात तरी तुम्हाला लागणार नाही. बॉल तुमच्याकडे अगदी वेगानं ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून तुमच्याकडे येत नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टींची भौगोलिक परिस्थिती त्या सगळ्या मैदानाची पाहिली. अगदी छान छान आणि छान असेच उच्चार मनामध्ये निर्माण होतील. वाव असं आणखी एक वाक्य मात्र येताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. यस फलंदाज रिटायर्ड होतात का सर? ओके. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतील. 54 धावा धावफलकावरती लागले जात आहेत आणि इथून पाहायला गेलं तर उर्वरित बॉल शिल्लक असणार आहेत या षटकामधील.
3 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून 3 बॉलमध्ये धावा येतील किती? आतापर्यंत या 3 बॉलमध्ये धावा घेतल्या त्या 8 धावा मापी असावी. आणि उर्वरित 3 बॉलमध्ये किती धावा घेतल्या जातील त्याचीही चर्चा मात्र पाहायला मिळते. तुम्ही पाहताय, अनुभवताय, निहारताय 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 चा धमाका. कोण होणार चॅम्पियन ते मात्र उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे. उद्या तुम्हाला यावं लागेल. उद्या तुम्हाला लाईव्ह स्पर्धा ही पाहावी लागेल. कोणत्या संघ मालकाला मात्र बाईक मिळणार आहे, कोणत्या मात्र खेळाडूला मात्र बाईक मिळणार आहे, कोण चॅम्पियन होणार आहे, कोण सायकल घेऊन जाणार आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. उद्या ही पैठणी जिंकण्याची मात्र कोणत्या खेळाडूंना संधी निर्माण होणार आहे. अशी भव्य दिव्य बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा म्हणजेच 40+ रायगड मास्टर बिग बॅश 2025 चा धमाका दार क्रिकेट मात्र इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. त्याचा उद्या अंतिम दिवस आहे. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. ताकदीचा वापरही केलाय. नो चान्स शूटर बॉल त्याला केलाय शट. बॉल सीमारेषा पार आलाय. क्लासिकल क्लास 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 षटकार. किती छान पद्धतीने हा फटका सजवलाय पहा. रिफ्लेक्शन मध्ये पाहायला 24 लाईव्ह इव्हेंट्स स्क्रीनवरती. आणि धावाही मात्र ऍड केल्या 6 61 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. हो तिथे संधी आहे रनआउटची. ही धाव घेणं गरजेचं होतं का त्याची चर्चा, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. बॅक टू टेक आउट परतावा लागेल, माघारी परतावा लागेल फलंदाज प्रशांत कुरुंगे या मात्र फलंदाजांना. सर नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. ओव्हर झाले माफी असावी. म्हणजे हा इनिंग पहिली समाप्त झाली आणि पहिल्या इनिंग नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 61 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. यामध्ये आपण पाहायला गेलं तर विकेट आले 6, ओव्हर झाले 6. इनिंग फर्स्ट समाप्त झाली. चला क्षेत्ररक्षण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. नेरळ टायगर नेरळ टीमचे कॅप्टन प्लीज आपण इकडे यायचं आहे. स्कोरर आमचे आहे त्यांना तुम्ही भेटायचं आहे. नागेश पवार आपण प्लीज 2 मिनिट आमच्या स्कोररना भेटायचं आहे. नेरळ टायगर नेरळ टीमचे कॅप्टन नागेश पवार, आमचे स्कोरर रोहितजी गाताडे यांना आपण भेटायचं आहे. प्लीज लवकर यायचं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं. उशीर करू नका. फलंदाजी त्यांना करायची आहे. आता इथून तुम्ही माणुसकीचं दर्शन घडवाल अशी आम्ही अपेक्षा करतोय. आणि आता इथून 36 बॉल आणि 62 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. ती टीम मैदानामध्ये उतरणार आहे. ती नेरळ टायगर नेरळ या टीमला सेकंड इनिंग मध्ये ऐकूया. आजच्या दिवसभरामध्ये खूप छान समालोचन ज्यांचं आपण ऐकलं ते युवराजजी माई सरांचं. थँक्यू. हॅलो धन्यवाद रुपेश पाटील सर ज्यांचा आवाज आपण ऐकताय. शेवटचा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय ते नेरळ टायगर्स टीम समोर. 36 चेंडूंमध्ये 62 धावांचं टार्गेट आहे. 61 उभारल्या. टॉस जिंकून सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी, सचिनजी तांडेल, अनंत गाताडे, अरुण विशे, पद्मनाभ मोईली आणि शशिकांत भंडारकर यांच्या मालकीचा संघ ज्याला लीड करतायत कॅप्टन दशरथ मध्ये. तर दुसऱ्या बाजूला नेरळ टायगर नेरळ अमरजित सिंग आणि भरत पेरणे यांच्या मालकीचा संघ आणि ज्याला लीड करतायत ते नागेश पवार. सचिनजी तांडेल यांच्या मालकीचा संघ सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी 61 उभारल्यात. नेरळ टायगर नेरळला चेस करायच्यात 62 धावा 36 चेंडूंमध्ये. चला फिल्डिंग करणारी टीमचा 12th मॅन लवकरात लवकर यायचंय. 12वे खेळाडू
आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सर्वच आमचे टेक्निकल टीम, आमचे गुणलेखक रोहित गाताडे, एमसी क्वालिफाईड आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम, स्वप्नील पाटील, हर्ष पाटील, अमोल पाटील, श्रेयश पाटील, नंदन पाटील, आमचे चारही पंच अविनाश पारंगे, अरुण पारंगे, नरेश मात्रे, निशांत माळी, आमचे योगेश पाटील सर ज्यांचा मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकला, त्या अगोदर कृष्णा गायकर सर त्यांचाही आवाज आपण ऐकलात. चला, तळेगाव रसायनी 40+ टीम आपले 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आहेत. चला लवकरात लवकर पाठवून द्या प्लीज. 12th मॅन दशरथजी मते आपणास विनंती आहे की 12वा खेळाडू आपण लवकरात लवकर पाठवायचं प्लीज. कारण बघा वैयक्तिक पारितोषिक जी आहेत ती सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि त्यासाठी आपण क्रिक हिरोज या ॲपचा वापर करतोय आणि त्या ॲपवर जर एखादा झेल टिपला आणि जर खेळाडूचं नाव आपण टाकलं नाही तर पुढे प्रोसीड होत नाही. त्यामुळे या गोष्टींकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करतोय आणि आपण त्याचाच डेटा रेफर करणार आहोत सर्व गोष्टींसाठी. भरत पेरणे स्ट्राईकवर आहेत आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईकला देवेंद्र पाटील स्ट्राईकवर आहेत. देवेंद्र पाटील 50+ ऑन स्ट्राईक, त्याच्या समवेत 40+ भरत पेरणे. खरं तर स्वतः आणि पहिल्याच बॉलवर प्ले डाऊन झालेत ते म्हणजे देवेंद्र पाटील आणि अंत गाथाडे. खरं तर यांना मिळालं पहिल्याच बॉलवर यश. 62 धावांचं आव्हान आणि ते आव्हान पेलत असताना आपण पाहतोय पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. चला नवीन फलंदाज आपण थोडं फास्ट जाऊया. नवीन बॅटर नागेश मैदानाच्या आतमध्ये आलेत, शैलेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. बघा अंधार इतका झालाय की खेळाडूंची आयडेंटिटी पण होत नाहीये. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय आता हळूहळू थंडी वाढेल जसं जसं वेळ पुढे सरकेल. 5 वाजून आता जवळजवळ 51 मिनिटं झालेले आहेत आणि सूर्य अस्ताच गेलेला आहे. आपण आहोत NISMच्या या भव्य दिव्य मोहपाडाच्या क्रीडांगणावर. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 आपण पाहत आहे. शैलेश नवीन बॅटर, टॉपेज लागली आहे, बॉल हवेत, बॉल पाठीमागे चाललाय, 1 रन पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न. आणि इथे बघा काय घडतंय, थोडंसं लेट कॉलिंग केलं आणि चुकीच्या एंडला थ्रो झाला. बॉलिंग एंडला थ्रो झाला असता कदाचित विकेट मिळाली असती. शैलेश भापर्डेकर त्यांचं खातं उघडलंय 2 धाब्याने, त्यांच्या समवेत आहेत भरत पेरणे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय ते 2 धावा. 62 धावांचं आव्हान आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. ते म्हणजे नेरळ टायगरच्या टीम समोर. नेरळ टायगर तिसरा विजय मिळवणार का की इथे त्यांचा विजयरथ रोखणार? समोरचा संघ स्विच हिट. यावेळेस मात्र थर्डमॅनचं क्षेत्र खुलं होतं आणि त्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय आणि बॉल चाललाय तो सीमा पार. पहिला चौकार आपण पाहतोय या इनिंगचा, या चेस मधला येत असताना. 45+ शैलेश आपल्याला पाहायला मिळतात. भापर्डेकर यांच्या बॅटमधनं हा स्विच हिटवर थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला दमदार चौकार. 2 बॉल 6. भरत पेरणे अजूनही स्ट्राईकच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. 56 धावांची अजूनही गरज. 33 बॉलचा काही शिल्लक. 7 संघ क्वालिफाय झालेले आहेत. 8वा संघ आज आपल्याला मिळणार आहे सुपर 8 मध्ये जाण्यासाठी, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी. यावेळेस समोर टाकला होता, थोडं कमी गतीने हलकीशी फ्लाईट दिली होती. काऊ कॉर्नर पण क्षेत्ररक्षक पुढे सरसावते. दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा शैलेश भापर्डेकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. 2 धावा प्रचंड चपळाईने पूर्ण केल्यात. धावफलक पुन्हा पुढे सरकते. 8 धावा धावफलकावर. नेरळ टायगरचं खरं तर नेट रन रेट भरपूर स्ट्रॉंग आहे. 32 बॉलमध्ये 54 रनची गरज आणि इथे मात्र डॉट बॉल. काहीसे नाराज शैलेश भापर्डेकर पाहायला मिळतात आणि इथे आलाय तो डॉट बॉल. भरपूर शफल झाले, अगदी क्रीज मध्ये घुसले होते. 31 बॉल आणि आता 54 रनची आवश्यकता आहे.
शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधील धावा लागल्या धावफलकावर 8, 1 गडी बाद. यावेळेस ओव्हर पिच बॉल समोर फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे. ओहो, काय कमिटमेंट होती, लाजवाब. जबरदस्त जबरदस्त प्रयत्न. विशाल बॉल हातात निसटलाय आणि एक संधी, एक जीवनदान मिळालं नक्कीच. ऍक्शन रिप्ले बघा, कमिटमेंट विशाल यांची खूप चांगली होती. बॉल खूप उंच गेला होता, जज करायला थोडं कठीण गेलं त्यांना आणि तदनंतर मात्र ओहो हो, क्या बात आहे. लँड होता होता मात्र बॉल हातात न पडलाय. मात्र आमचं 24 लाईव्ह इव्हेंट्सचं कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय. चेंडूचा अगदी पिच्छा केलाय आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅननी अमोल पाटील. आणि दुसऱ्या कॅमेऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात श्रेयस पाटील. जबरदस्त काम. चला 30 चेंडू आणि 52 धावांची गरज. चला सामन्याला थोडी गती द्या. सुरेश पाटील. चला कॅप घालणं हा कंपल्सरी आहे. बॉलर सोडून प्रत्येकाने कॅप घालणं हे अनिवार्य असणार आहे, कारण ती एज आयडेंटिटी आहे प्रत्येक खेळाडूची. सुरेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे, सामना करतायत. भरत पेरणे पहिल्यांदा स्ट्राईकवर, डावकोरे हाताचे विस्फोटक फलंदाज. 30 चेंडू 52 धावांची गरज. पहिला चेंडू स्लोवर वन, एज लागली आहे आणि पंचाकडे स्टाऊट अपील केली. एज लागली का हा मात्र प्रश्न आता आमच्या मनामध्ये आलाय. पंच मात्र डिस्कस करतील, पंच शहानिशा करतील, कम्युनिकेशन करतील आणि तदनंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. यस, फलंदाज बाद सांगितलंय. OUT आउट आणि दुसरा धक्का लागतोय तो नेरळ टायगर नेरळ संघाला. निशिकांत ऍज अ विकेट कीपर खूप चांगला झेल त्यांनी देखील टिपला. अलिबागचा एक खेळाडू आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू मिळाला सुरेश पाटील यांना आणि आता मैदानाच्या आतमध्ये पॉवर हाऊस दाखल होत असताना टीमचे कॅप्टन नेरळ टायगर नेरळ नागेश पवार. 62 धावांचे आव्हान आहे. अजूनही 52 करायच्यात. 29 बॉलचा खेळ शिल्लक. बघा भरपूर अंधार पडायला लागलाय, थोडी घाई करा प्लीज, कारण आता बॉल दिसेनासा होतोय. ऑलमोस्ट 6 वाजतायत, 5:56 झालेत. $40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 8वा दिवस आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातील सुपर 8 मधील अंतिमचा संघ आज मिळणार. उद्या बरोबर 9 वाजता सामने सुरू होणार आहे. इतर माहिती आपल्याला आयोजकांच्या वतीने पुरवण्यात येईल. किती षटकांचे सामने होतील आणि किती वाजता सुरू होतील आम्ही ऑलरेडी सांगितले. 9 वाजता पहिला चेंडू पडेल, कारण उद्या पारितोषिक वितरण सोहळा देखील असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि पारितोषिक भरपूर आहेत, 40+, 50+, प्रत्येक कॅटेगरीमध्ये मालिकावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक अशी वेगवेगळी पारितोषिक आहेत. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवले डी बॅकवर्ड पॉइंट वरनं, क्षेत्ररक्षक पुढे येतोय. सिंगल मिळते, आपण पाहतोय सिंगलने खातं उघडले नागेश पवार यांचं आणि नोबलचा इशारा पण कळवत आहेत. नो +1 यस, फील्ड रिस्ट्रिक्शन. 3 खेळाडू ठेवलेत. ओके ओके ओके, नो बॉल सांगितलंय पंचांनी. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. यस, नो +1, 2 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. यस, पंचांचं अगदी तीक्ष्ण नजर आहे. निगेटिव्ह फिल्डिंगची मात्र इथे आपण पाहतोय त्यांचा भुर्दंड भोगावा लागलाय. नियमावली आपण पाहतोय आहे, त्या नियमावलीला आपल्याला अनुसरून खेळ साकारायचा आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचलाय 12च्या घरात.
2 विकेट गमावलेत. फ्री हिटचा बॉल आहे. चला सामन्याला गती प्रदान करा थोडी. फ्री हिटचा बॉल सामना करतोय शैलेश. स्लोअर वन टाकलाय, पाठीमागे बॉल पाठवलंय ते अगदी फाईन मध्ये चेंडू चाललाय तो फाईन आणि नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सीमा पार, चौकार. महत्वपूर्ण चौकार आपण पाहतोय. फिंगर्स रोल केले होते, डीप मध्ये घुसले शैलेश भापर्डेकर 45+ आणि अगदी बाजूने निघून गेला. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू तैनात होते त्यांच्या. स्कोर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलाय तो 16च्या घरात. 16 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 28 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 28 चेंडू 46 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हर पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. रन मिळते ती फक्त एकच. चौकार, त्यानंतर आली ती सिंगल. सिंगलच्या मदतीने 17 धावा धाव फलकावर. नागेश पवार 1 बॉल 1. आता स्ट्राईकवर शैलेश भापर्डेकर 7 चेंडू 15 धावांवर खेळतात. नेरळ टायगर नेरळ हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अनबिटन त्यांना राहायचं. एक चांगला आत्मविश्वास घेऊन पॉझिटिव्ह माइंडसेटने उद्या परत यायचंय. त्यामुळे ते करणार आहेत प्रयत्न. त्यासाठी मात्र इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक फॉर्मलिंग करतोय. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण केल्या गेल्यात. थोडस मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलला तो दोन्ही फलंदाज नागेश आणि शैलेश. 19 धावा 2 विकेट 26 चेंडू 43 धावांची गरज. दुसरं षटक सुद्धा प्रगतीपथावर. सुरेश पाटील 4 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. यावेळेस बघा आउटर एज लागली. बॉल चाललाय तो शॉर्ट थर्ड मॅनला. तिथे मिसफील्ड पाहायला मिळते. मात्र सिंगललाच प्राधान्य दिले. दुसरीचा प्रयत्न नाही होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 20 धावा धाव फलकावर होतील आणि शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश 2025. 1 धाव आरोग्यासाठी. स्विचिट करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिप होता त्याचा प्रयत्न चांगला. लाजबाब फिल्डिंग. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलंय. शैलेश भापर्डेकर यांना सिंगल मिळाली. नेरळ टायगर नेरळला सिंगल मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा धाव फलकावर आहेत. आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 41 धावा. चला सामन्याला स्पीडअप करा प्लीज. खूप सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 9 दिवस चालणारा हा क्रिकेटचा महासंग्राम. नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला पहिल्यांदाच समालोचक करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आम्ही सर्व आयोजन कमिटीचे आभार मानतो आणि विशेष आभार ज्यांच्या माध्यमातून ही संधी आम्हाला मिळाली ते टीके माळी सर यांचे आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. 24 चेंडू 41 धावा. चला सामन्याला स्पीडअप करा प्लीज. धनाजी जळे आपण यांना पाहतोय. तिसऱ्या षटकात सामना करता शैलेश भापर्डेकर. 24 चेंडू 41 धावांची गरज. नेरळ टायगर्स 2 सामने जिंकलेत. दुसऱ्या बाजूला सुनाई प्रतिष्ठान. यावेळेस बघा स्कूप करण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडतंय बघा. हेच होतंय. वेळ जास्त वाया घालवला का चेंडू दिसत नाही. मग आम्ही तेच वारंवार सांगतोय की आपण स्पीडअप करा थोडस. 2 धावा मिळाल्या. 23 मध्ये 39. सिंगल डबल्स आल्या तर मात्र आपण पाहतोय की आस्किंग रन रेट हळूहळू खाली येत चाललाय. 23 झाल्यात. 2.1 षटकांमध्ये लक्ष या मॅच मध्ये होतं 62 धावांचं आणि नेरळ टायगर्स नेरळ प्रयत्न करतोय. यावेळेस स्विंग अँड मिस कम्प्लिटली. पंचाकडे आऊट अपील. पंचाने मात्र अपील नाकारली. यावेळेस वेग चांगला होता. धनाजी जळे हा एकदम क्विकर वन अशा पद्धतीचा चेंडू टाकला होता. थोडासा वेग धारण करून गती देऊन गती प्रधान हा चेंडू बीट करून गेला शैलेश भापर्डेकर यांना. बघा आता कोणीतरी शेकोटी देखील पेटवली मला वाटतं. त्यामुळे त्याचा धूरही आपल्याला पाहायला मिळतोय हलकासा क्रीडांगणाच्या आतमध्ये. यावेळेस बघा कट केलंय. बॉल चाललाय तो डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॅकअपही येत आहे. चेंडू वाढवला जातोय. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. चालिंग रनिंग बिटवीन द विकेट. शैलेश भापर्डेकर आणि नागेश पवार दोन्ही फलंदाज दरम्यान धावसंख्या पुढे सरकते. 26च्या घरात 2 विकेट्स गमावत. आता 21 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज.
तर क्षेत्ररक्षकांनाही चेंडू दिसणार नाही आणि फलंदाजांनाही चेंडू दिसत नाहीये. 21 चेंडू 36 धावांची आवश्यकता. वेळेस पुन्हा एकदा चांगला कट शॉट डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने मिसफील्ड झालीये. क्षेत्ररक्षक धडपडलेत, पडलेत, मात्र बॉल गेलाय तो सीमा पार. चांगला कट शॉट आपण पाहतोय नागेश पवार यांच्या माध्यमातून. बघा ऍक्शन रिप्ले, त्यांचा स्टान्सच एकदा वेगळा अनोखा आहे. अगदी लेग स्टंप पासून किती दूरवर उभे राहतात आणि त्यानंतर मात्र बॅकफुटला जात असताना हा मात्र चांगला ड्राईव्ह केला होता. यस, या ओव्हर नंतर पाण्याची मागणी झालेली आहे. पाणी रेडी ठेवा प्लीज. 2 बॉल बाकी आहेत, त्यानंतर पाणी जाईल मैदानात. 20 मध्ये 32 ची गरज. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने फ्लिक केलंय आणि इथेच देखील चेंडू हातात निसटलाय. एकच धाव दुसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय आणि नंतर हा प्रयत्न सुरू झालाय. पोहोचलाय पंच सांगतायत 1-2 धावा मिळाल्या या बॉलवर. शेवटचा बॉल येणं बाकी आहे या ओव्हर मधील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. 2 विकेट गमावल्यात. 19 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. चला, 1 चेंडू खेळा आणि नंतर पाणी मैदानात नक्कीच येईल. आणि पाणी घेणाऱ्या खेळाडूला विनंती, आपण धावत जायचंय. 19 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. नेरळ टायगर्स नेरळ 2 विजय मिळवले. 3रा विजय त्यांना पाहिजे आणि अपराजित राहायचंय आणि तोच आत्मविश्वास, तोच कॉन्फिडन्स घेऊन उद्या या स्पर्धेमध्ये नॉकआउट स्टेजमध्ये त्यांना दाखल व्हायचंय. यावेळेस बघा अगदी गुड लेन स्पॉट, त्यानंतर मात्र पुन्हा कट केले. पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चला, पाणी घेऊन जा मैदानात प्लीज. शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावर आहेत आणि आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. प्रतिषटक कमीत कमी 10 ची सरासरी आवश्यक आहे. मात्र बरोबर अंधार देखील पडत चाललाय. NISMचं हे मोहोपाडाचं क्रीडांगण अगदी आपण पाहतोय सुसज्ज व्यासपीठ. जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा. 1 धाव आरोग्यासाठी 40+ चे रोपटे लावणारे श्री अण्णा शेटगावडे, त्याचबरोबर 40+ रायगड क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील विश्वासाची आणि मानाची टेनिस क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय की 40+ रायगड जिल्हा असोसिएशन व 40+ रसायनी पाताळगंगा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. चला, 18 चेंडू 29 धावांची गरज आहे. आता अजून किती सांगायचं दादा, स्पीडअप करा. त्रास त्यांनाच होणार आहे. चेंडू दिसणारच नाही, ना फलंदाजांना ना क्षेत्ररक्षकांना. चला लवकर करा प्लीज. चला, फिल्डिंग करणारी टीम सोने प्रतिष्ठान 11 तळेगाव रसाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला, स्पीडअप करा, पंच सांगतात आपल्याला. बघा, चला 3 षटकं त्या एंडने तुम्हाला टाकायची आहेत, 3 षटकं या एंडने टाकायची आहेत. कारण आपण 1-1 ओव्हर नंतर ठेवलं नाही, कारण वेळ खूप जातो म्हणून 3 षटकं या एंडने आणि 3 षटकं त्या एंडने आपण ठेवलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा कॅप्टन दशरथ मते आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडू 29 धावांची गरज. नागेश पवार 6 चेंडू 11, शैलेश भापडेकर 11 चेंडू 21. चांगली पार्टनरशिप आपल्या टीमसाठी करत असताना दशरथजी आता भरपूर वेळ आपण घेत आहे प्लीज. 18 चेंडू 29. पहिला चेंडू उडवलाय ऑन साइडला. बॉल चाललाय तो सीमा रेषा पार. आलाय तो चौकार. नागेश पवार टीम कॅप्टन, पॉवरफुल हिटिंग. त्यांनी सांगितलंय नेरळ टायगरला आम्हाला अनबीटन ठेवायचंय आणि त्यासाठी बघा तो कसा प्रयत्न मैदानाच्या आत. धुळे उडाली आणि आता धुळा उडणार आहे की काय विजयाचा, त्यासाठी वाट पाहावी लागेल. मात्र दुसऱ्या बाजूने प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी संघ.
17 बॉल 25 धावांची गरज आहे. क्लोज आलंय, मार्जिन कमी झालंय, अंतर कमी झालंय चेंडू आणि धावांमधलं. आता 17 चेंडू 25 धावांची आवश्यकता. हो, हाही मारलाय जबरदस्त फटका, मात्र सरळ एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल थांबलाय. सिंगल मिळते. आता 16 मध्ये 24 ची गरज. शैलेश भापर्डेकर देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात. 11 बॉल 21. नागेश पवार 6 चेंडू 8 चेंडू 16. 38 ला 2. 16 बॉल 24 ची गरज. शर्यापासून जास्तच बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंचाने कळवलाय. आता मात्र 39 धावा धावफलकावर होतात. 16 चेंडू 23 ची आवश्यकता, कारण हा सामना संपल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट पॉइंट्स टेबल कळणार आहे. नेट रन रेट वगैरे सर्व काही आयोजक आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे हा सामन्याचा निकालानंतरच ऑफिशियल अनाउन्समेंट होईल. यावेळेस बघा स्विच हिट पाठीमागे आणि काय झेल टिपलाय. वा, कोण म्हणतं चेंडू दिसत नाहीये. अनंता गाताडे यांनी हा झेल टिपलाय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. चला, नवीन बॅट्समन लवकर चाललेत मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉपरेशन. विजय पार्टे नवीन फलंदाज मैदानाच्या आत. 40+. 3 विकेट गमावल्यात. आता 15 चेंडू 23 ची गरज आहे. साजिद गेलेत बॅटिंगला. चला, आता इथूनही खेळाडू दिसत नाहीयेत. चला, फलंदाज आहेत ते साजिद शेख. 15 चेंडू 23 धावा. मला वाटतं पुढच्या सीझनला आपल्याला आता हे फ्लडलाइट्स देखील घ्यावे लागणार आहेत. अंडर द फ्लडलाइट्स. पंधरा चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. चला दशरथजी, थोडं स्पीडअप करा प्लीज. येस, डावखुरी हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे फील्ड पोझिशन मध्ये आपण पाहतोय बदलाव केला जातोय. ऑन साइड पॅक केलं जातंय. 4 बाउंड्री रायडर्स ऑन साइडला आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. त्यावर एक सिंगल आली, म्हणजे 2 धावा या मोफतच्या मिळतील. नो +1 2 धावा. आता 15 मध्ये 21 ची गरज. फ्री हिटचा चेंडू असेल. +40 मास्टर्स रायगड बिग बॅश लीग 2025 आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. यावेळेस स्विंग न मिस, बॉलला सोडून दिले. चांगला चेंडू फ्री हिटचा हाताळलाय तो दशरथ मते यांनी. आपला एक्सपिरियन्स इथे पणाला लावलाय. 2 बॉल बाकी. 14 चेंडू 21 धावांची गरज आहे. थोडं थांबवलंय. नागेश पवार 9 चेंडू 16 धावा. आज संपूर्ण दिवसभरामध्ये नागेश पवार यांची बॅटिंगचा बोलबाला राहिलाय. प्रत्येक सामन्यामध्ये धावा आल्यात. काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलेच. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. खोलव्या टप्प्याचा बॉल होता. बॉल चाललाय तो अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. 1च धाव मिळते. आता 42 झाल्या. 13 बॉल आणि आता 20 रनची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल इथे डिलिव्हर होणं बाकी. 13 चेंडू 20 धावा. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 दिवस 8वा आणि शेवटचा सामना. अगदी गडद अंधारामध्ये आपण पाहतोय. 6:12 होत आहेत. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. शेवटचा चेंडू दशरथ मते यांच्या स्पेल मधला. यावेळेस काय कटशॉट आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र काय घडले. ओव्हर थ्रोची रन मिळत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि शेवटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळत आहे त्या धावा आल्या 2 आणि धावसंख्या जाऊन थांबली ती 44 वर. आणि आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 रनची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. मैदानामध्ये हिरवळ, चेंडू हिरवा, त्यामुळे आता होणार अडचणी निर्माण. बॉलर कोण आहे. निशिकांत. निशिकांत म्हात्रे. नागेश पवार.
12 मध्ये 18ची गरज आहे. चला मॅचला सुरू करा प्लीज. प्लीज सुरू करा मॅच. नागेश पवार ऑन स्ट्राईक. पंचांकडे लाऊड अपील केली आहे आणि इथे अपील फेटाळली आहे. यस, इम्पॅक्ट आपल्याला पंच सांगतात चूक बाहेर आहे. आता 11 बॉल 18ची गरज. निशिकांत म्हात्रे, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट ब्लॉक बॉलचा. नागेश पवार कॅप्टन इनिंग साकारणार का? विजयी पताका, विजयी घोडदौड नेरळ टायगर नेरळ संघाची कायम राहणार का? 2 विजय प्राप्त केले, 3रा विजय मिळेल का? कमी गतीने टाकलेला बॉल उंच खूप गेलाय. बघूया कॅच पकडला जाईल का? नो मॅच लँड मध्ये चेंडू चाललाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न यशस्वी होत असताना 2 धावा मिळत आहेत. डावफलक पुढे सरकत आहे. 46च्या घरात 10 चेंडू आणि 16 रनची गरज आहे. पुन्हा जोरकस मारलाय, पुन्हा उंच गेलाय आणि बॉल चाललाय तो सीमा पार. इट्स अ ह्यूज हिट. नेरळ टायगर नेरळची दहाड आपल्याला पाहायला मिळते. चला आता बॉल नसेल तर दुसरा बॉल घ्या प्लीज. बघा नागेश पवार, बॉल चाललाय तो सीमा पार. नऊ मध्ये 10ची गरज. ओ पुन्हा एकदा तडक, आवाज तर सुमधुर आलाय. ओ चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होतोय. आता 8 मध्ये 8. रन बॉल इक्वेशन. अपराजित राहणार का नेरळ टायगर नेरळ संघ? संघ मालक अमरजीत सिंग, भरतजी पेरणे, कॅप्टन नागेश पवार, त्यांच्या विरुद्ध सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायने. लोअर फुल टॉस बॉल, बॉल फिरवलाय. बॉल चालतो सीमा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. नागेश पवारची पॉवर आणि आता फक्त 2 रनची गरज. भले दिसेल नसे चेंडू पण हरकत नाही, मात्र सामना आम्हाला जिंकायचा आहे. 2च धावांची आता गरज आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट्स देखील कौतुक करावं लागेल. चेंडूचा पाठला करणं त्यांनी काही सोडलं नाहीये. इथे मात्र सिंगल येत असताना दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि विजयी धाव आपल्याला पाहायला मिळते येत असताना. आणि अनबिटन राहिलाय या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये तो नेरळ टायगर नेरळ संघ. अभिनंदन ओनर अमरजीत सिंग, भरत पेरणे आणि अभिनंदन नागेश पवार टीम कॅप्टन. आणि दाखल होतोय तो 3 विजय प्राप्त करून सरळ सुपर 8 मध्ये नेरळ टायगर नेरळ संघ.